Namaste. In this lecture, we have discussed about the DNA libraries. Okay. DNA libraries are the collection of cloned DNA fragments. It is the two types of DNA libraries. First, that is the genomic library, and second, that is the cDNA library. Okay. काय असतं लायब्ररीजमध्ये DNAच्या लायब्ररीजमध्ये कलेक्शन ऑफ क्लोन DNA फ्रॅगमेंट्स आणि यात टू टाईप्सचे असतात. फर्स्ट दॅट इज द जिनोमिक लायब्ररी, ज्याच्यामध्ये जीन्सचं पूर्ण काय केलं जातं, कलेक्ट करून वेल मेंटेन कंडिशनमध्ये हे केल्या जातात ते. आणि सेकंड दॅट इज द cDNA लायब्ररी ऑर कॉम्प्लिमेंटरी DNA लायब्ररी. फर्स्ट दॅट इज द genomic library. It represents an entire genome of an individual animal, plant, bacteria, virus under study. It contains DNA sequence representatives of an entire genome is a stable form. Genomic library मध्ये काय केलं जातं, एंटायर जिनोम आहे पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमचा, प्लांट, ॲनिमल किंवा बॅक्टेरिया, व्हायरसेस ज्यांची स्टडी केली त्याचा एंटायर जिनोम जो आहे तो काय केला जातो, ठेवला जातो. इट कंटेन्स DNA sequences representative of an entire genome is a stable form, 10 kilobase pair in length of prokaryotic libraries and 40 kilobase pair in length of eukaryotic libraries. DNA काय केलं जातात, जे 10 वेगवेगळ्या त्याच्या किलोबेस पेअर्स असतात. जो जीन्स जे आहे 10 किलोबेस पेअर लेंथचे प्रोकॅरियोटिक DNA लायब्ररीमध्ये ठेवल्या जातात आणि 40 किलोबेस पेअर लेंथचे कुठे ठेवल्या जातात, युकॅरियोटिक लायब्ररीजमध्ये. कन्स्ट्रक्शन ऑफ जिनोमिक लायब्ररी कसं कन्स्ट्रक्ट केलं जातं बघा. इट इन्व्हॉल्व्स द फॉलोइंग स्टेप. फर्स्ट, आयसोलेशन ऑफ क्रोमोझोमल DNA ऑफ इंटरेस्ट. जो काही हे डिझायर्ड पर्टिक्युलर जीन पाहिजे असेल, जे काही एखाद्या पर्टिक्युलर प्लांटमधले काही कॅरेक्टर्स आपल्याला लार्जर साईजचे म्हणा, कलर्सचे जीन्स म्हणा, शेप त्या पर्टिक्युलर याचा फ्रूटचा, तर ते जीन काय केल्या जातात, आयसोलेट केल्या जातात. ओके. कटिंग द फ्रॅगमेंट्स इंटू सुटेबल साईज. त्याचे काय केल्या जातात, फ्रॅगमेंट्स कट केल्या जातात. क्लोनिंग द फ्रॅगमेंट्स इंटू अ सुटेबल व्हेक्टर. मग काय केलं जातं, ते कट्स केल्यानंतर DNA फ्रॅगमेंट इन्सर्ट केल्या जातात वेक्टर्समध्ये. देन वेक्टर्समध्ये काय होतं, ते मल्टिप्लाय होतं. स्क्रीनिंग, आयडेंटिफिकेशन अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्लोन्सचं काय करतं, पूर्ण डिटेल स्टडी केलं जातं. आणि देन आफ्टर धिस जीन्स मेंटेनन्स ऑफ सेट ऑफ क्लोन्स. आणि जे काही क्लोन्स ते तयार झालेल्या पर्टिक्युलर जीन्सचे ते काय केल्या जातात, मग त्या जीन्समध्ये जिनोमिक लायब्ररीजमध्ये प्रिझर्व केले जातात. ओके. आयसोलेशन ऑफ क्रोमोझोमल DNA कसं केलं जातं, आयसोलेट. वॉट द सेल्स विथ ट्राईज बफर सलाइन ऑफ pH 7.5. 4. देन सेंट्रीफ्यूज अँड कलेक्ट द पेलेट्स. देन EDTA proteinase K added to the pellets. Live cells are kept at 50 degrees centigrade for 3 hours. Then phenol extraction, collect aqueous extract, treat the sample with RNase, extraction with phenol chloroform and dialase with tea. हे काय केलं जातं, आयसोलेट केलं जातं क्रोमोझोमल DNA विथ द हेल्प ऑफ डिफरंट केमिकल्स. देन कटिंग द फ्रॅगमेंट्स इंटू सुटेबल साईज. त्यानंतर काय केलं जातात, जे फ्रॅगमेंट्स आहेत ते कट केले जातात सुटेबल साईजमध्ये. फ्रॅगमेंट्स कॅन बी जनरेटेड बाय द टू मेथड्स. फर्स्ट दॅट इज द मेकॅनिकल शिअरिंग अँड सेकंड दॅट इज बाय युझिंग रेस्ट्रिक्शन एन्झाईम. मेकॅनिकल शिअरिंग थ्रू फ्रॅगमेंट्स केल्या जातात किंवा रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स पण यूज केले जातात तिथे. Then mechanical shearing depends on the size of the vector. The ends are mostly blunt due to the breakage across DNA strand. They can be repaired and made blunt if necessary with nano polymerase. Technical difficulties, no exclusion caused. Then chromosome walking is possible. Random shearing may result in infinite fragments. मेकॅनिकल शिअरिंगला काय पेक्षा हे केलं जातं, इन्सर्ट केलं जातं आणि त्याच्या थ्रू काय केल्या जातात, DNA फ्रॅगमेंट्स कट केल्या जातात. अँड सेकंड दॅट इज द रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स. आपण अर्लियर बघितलेलंच आहे एका पहिलेच्या लेक्चरमध्ये. रेस्ट्रिक्शन एन्झाईम, इट ॲक्ट्स एज अ मॉलिक्युलर सीझर. इट प्रोड्युसेस द प्रॉपर साईज ऑफ फ्रॅगमेंट. South3A is a commonly restriction enzyme used to give sticky ends which are compatible with a vector that has been cut with the BAMH1. This is the type of vector. Time of treatment and amount of enzyme is used very critical to get fragments of appropriate length.
Then using restriction enzyme, it correct the size fragment. They are purified by agarose gel or by sucrose gradient. It becomes easier to insert into vector. Drawback is sequence of interest having restriction site, which will cause more fragmentation. And then second, that is the cDNA library. In this complementary DNA library, it represents the compete with mRNA complement of a single type of cell. cDNA libraries are useful for the study of tissue specific gene expression. जर आपल्याला टिश्यू स्पेसिफिक जीन एक्सप्रेशन हवं असेल तर काय करावं लागेल, कॉम्प्लिमेंटरी DNA जो आहे त्याचं कलेक्शन आपल्याला त्या लायब्ररीमध्ये ठेवावं लागेल. cDNA library is a collection of cDNAs prepared from mRNA of a particular cell, and these cDNA are then cloned and maintained in either plasmid or phase. कशापासून तयार होतात कॉम्प्लिमेंटरी DNA? फ्रॉम दी प्रिपेअर्ड फ्रॉम द mRNA. mRNA इज द मॅसेंजर RNA. RNA 3 टाइप्सचे असतात, ट्रान्सफर RNA, tRNA, rRNA दॅट इज द रायबोझोमल RNA, and थर्ड दॅट इज द मॅसेंजर RNA, mRNA. ओके, तर mRNA पासून काय होतं, cDNA तयार होतं कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर्स. Generally, cDNA library are not made using prokaryotic mRNA because it is unstable. cDNA library is mostly made by eukaryotic mRNA because it is easy to done. cDNA and express the encoded protein in E. coli. कशामध्ये एनकोड केलं जातं, E. coli मध्ये. Construction, how the cDNA library construct. Firstly, synthesis of cDNA from eukaryotic functional mRNA. eukaryotic organism मधले जे functional mRNA आहे त्याच्यापासून काय केलं जातं, कॉम्प्लिमेंटरी DNA सिंथेसाइज केल्या जातात. देन क्लोनिंग दिस cDNA पॉप्युलेशन इन सुटेबल वेक्टर. त्यानंतर काय केलं जातं, तयार झालेला फ्रॅगमेंट आहे कॉम्प्लिमेंटरी DNAचा, तो इन्सर्ट केला जातो वेक्टर्समध्ये. आणि यू नो दॅट वेक्टर्स इज द व्हेकल. इट produces a number of copies of the particular DNA fragment. Then screening of cDNA library, त्यानंतर स्क्रीनिंग केलं जातं त्याचं, अँड मेंटेनन्स ऑफ क्लोन्स. आणि लायब्ररीमध्ये काय केलं जातं, त्याचे क्लोन्स मेंटेन ठेवले जातात. ओके. देन सिंथेसिस ऑफ cDNA फ्रॉम mRNA. Purified mRNA are taken along with the enzyme, that is the reverse transcriptase, and 4 deoxyribose nucleotides are in the reaction mixture. This reverse transcriptase cause formation of complementary DNA strand with hairpin loop at end. Second DNA strand is synthesized by the clean-out fragment of E. coli DNA polymerase, which uses the first DNA strand as a template. वेगवेगळे एन्झाईम यूज करून काय केलं जातात, त्याला त्याचे DNAचे mRNAवरती रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम यूज करून काय केलं, कॉम्प्लिमेंटरी DNA स्ट्रँड तयार केला जातो. At the end of the second strand synthesis, treatment with E4 DNA polymerase ensure that the linkers can be blunt and ligated to the cDNA. After the reaction is complete, the sample is treated with enzyme RNase which degrade mRNA molecule. S1 nuclease is used to open hairpin ends. cDNA can be cloned by blunt end ligation into a plasmid vector to form library. That is the 0.5 to 10 kilobase pair in size of complementary DNA. And alternatively, it can be cloned into the phase is greater number of clones. At packaging of this complementary DNA bearing a phase or transformation of E. coli with the plasmid bearing to form a library. And lastly, this complementary DNA molecule collect and then after it's stored into a library to see. Procedure are similar to genomic library. cDNA library can be screened either by hybridization or immunological assay. Complementary DNA आहे ते काय केलं जातात, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम यूज करून काय केलं जातं, त्याचा कॉम्प्लिमेंटरी DNA केला जातो. mRNA आहेत, पॅरेंटल DNA आहेत, त्याच्यापासून mRNA तयार होतो. mRNAपासून कॉम्प्लिमेंटरी DNA तयार होतं. दिस कॉम्प्लिमेंटरी DNA आर इन्सर्टेड इन टू दी पर्टिक्युलर, त्याला काय केलं जातं, ब्रेक केलं जातं त्याच्यातले बेस पेअर्स, अँड इट इज इन्सर्टेड इन टू दी पर्टिक्युलर व्हेक्टर. हे व्हेक्टर्स आहेत, व्हेक्टर्सला पण कट केल्या जातात विथ द हेल्प ऑफ रेस्ट्रिक्शन एन्झाईम. त्यानंतर पर्टिक्युलर डिझायर्ड ज्या ट्रेट्स आहेत, जीन्स आहेत, डिझायर्ड जीन जे पाहिजे आपल्याला ते व्हेक्टर्समध्ये इन्सर्ट केल्या जातात. आणि व्हेक्टर्स जे आहेत त्याचं काय केलं जातं, मल्टिप्लिकेशन केलं जातं आणि कॉम्प्लिमेंटरी DNA काय केले जातात, क्लोन केल्या जातात. ओके, दिस इज द कंप्लीट मेथडॉलॉजी ऑफ फॉर्मेशन ऑफ cDNA. ठीक आहे.
इथेच तुमचा काय झाला आहे, एक युनिट हाफ युनिट जवळपास कव्हर झालेला आहे, 4th युनिट.